अष्टपैलू वाटचाल. महिलांनी या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. असाच प्रतिसाद मतांच्या रूपाने आम्हाला द्यावा. तसेच मायबाप जनतेने मला जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करण्याची एक संधी द्यावी. आपल्या भागातील ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे उमेदवार पुष्पलता सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आव्हाळवाडी थेऊर जिल्हा परिषद गटात प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य प्रकाश सावंत आणि जिल्हा परिषद गटाचे उमेदवार पुष्पलता प्रकाश सावंत आणि पंचायत समितीचे उमेदवार योगेश काकडे यांच्या संयुक्त विद्यमाने कुंजीरवाडी येथे कुंजीर लॉन्स कुंजीरवाडी आळंदी म्हातोबा येथील महिलांसाठी भव्य हळदीकुंकू समारंभ आणि होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षण ठरल्या त्या सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड. त्यांनी साकारलेल्या श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांची भूमिका, यातून साकारलेली महाराष्ट्रीयन स्त्री हे प्रत्येक महिलेला साथ घालणारे व्यक्तिमत्व उपस्थित असल्यामुळे महिलांना नवी उभारी मिळाली. निवेदक संदेश चौधरी यांची चतुरस्र भाषाशैली लाडक्या बहिणीमध्ये स्पर्धात्मक भाव निर्माण करणारी ठरली. सर्वत्र कला मंचावर एकच नाद दणाणून जाताना दिसत होता. या कार्यक्रमाला महिलांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत कार्यक्रम गाजवला. या कार्यक्रमासाठी हजारो महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत हजेरी लावली. यावेळी अचानक महिलांची संख्या वाढल्याने कार्यालयातील जागा अपुरी पडल्याने काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आयोजकांनी त्वरित या बाबीची दखल घेत पार्किंगची जागा महिलांसाठी उपस्थित करून दिली. या कार्यक्रमामुळे उपस्थित महिलांच्यामुळे आळंदी म्हातोबा आणि कुंजीरवाडी गावातील महिलांचा पाठिंबा उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मिळेल अशी चर्चा उपस्थित नेतेमंडळींमध्ये सुरू होती. महिलांच्या सक्रिय सहभागामुळे आगामी राजकीय समीकरणावर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी लकी ड्रॉ आणि होम मिनिस्टर विजेत्या स्पर्धकांना 4 दुचाकी, फ्रीज, टीव्ही, गिरणी, मिक्सर, पैठणी अशा आकर्षक भेटवस्तूंसह हळदी कुंकू समारंभास उपस्थित प्रत्येक महिलेला सोन्याची भेटवस्तू देण्यात आली. तसेच उपस्थित 6000 महिलांसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती. यावेळी मंचावर प्रतिष्ठानचे संस्थापक प्रकाश शेठ सावंत, जिल्हा परिषद उमेदवार पुष्पलता प्रकाश सावंत, पंचायत समिती उमेदवार योगेश दत्तात्रय काकडे आणि पूनम अशोक गायकवाड यांनी सर्वांना अभिवादन करत आभार मानले. ज्ञानलीला न्यूज, एक अष्टपैलू वाटचाल.